स्वामी समर्थांचा चमत्कार. एका गरीब शेतकऱ्याची कथा. एका छोट्या गावात रामू नावाचा शेतकरी राहत होता. गरिबी, दुष्काळ आणि उपासमार हेच त्याच्या आयुष्याचे ओळखीचे शब्द झाले होते. दरवर्षी तो देवाला विनवणी करायचा, स्वामी समर्थ, थोडा पाऊस तरी द्या, माझ्या लेकरांचे पोट भरू द्या. पण वर्षानुवर्ष काहीच बदलत नव्हतं. शेवटी एक दिवस तो निराश झाला. त्याने देवघरातील दिवा विझवला आणि म्हणाला, मला तुमचा देवपुरा नको. जर खरोखर तुम्ही आहात तर दाखवा ना काहीतरी चमत्कार. आशेचा किरण त्या रात्री रामू झोपला, पण मनात अस्वस्थता होती. स्वप्नात त्याला एक तेजस्वी स्वरूप दिसलं. पांढऱ्या वस्त्रात स्वामी समर्थ उभे होते. ते म्हणाले, रामू, तुझ्या शेताच्या कडेला असलेल्या जुन्या विहिरीकडे उद्या जा. तिथे तुला तुझे उत्तर सापडेल. रामू सकाळी उठला, पण मनात विचार, हे फक्त स्वप्न होतं का? तरीही तो तिकडे गेला. चमत्काराची सुरुवात विहिरीकडे गेला तर ती कोरडी होती. वर्षानुवर्ष त्यात पाणी नव्हतं. पण त्या दिवशी काहीतरी वेगळं होतं. थोडं ओलं मातीचे ठिकाण दिसलं. रामू म्हणाला, काय माहित, हे संकेत असतील. त्याने आपल्या हाताने खोदायला सुरुवात केली. घाम गळत होता, पण तो थांबला नाही. संध्याकाळ झाली, सूर्य मावत होता. अचानक त्या विहिरीतून पाण्याचा एक फवारा उसळला. थंड, निर्मळ पाणी. रामू ओढला, जय स्वामी समर्थ. गावकरी धावत आले. सर्वांना आश्चर्य वाटलं. ज्या विहिरीला कोणी मृत समजलं होतं तिथून आता गोडे पाणी येऊ लागलं. जीवनात परिवर्तन त्या पाण्यानं. रामूचे शेत हिरवंगार झालं. धान्य भरपूर आलं. ज्या हाताने कधी देवावर राग काढला तेच हात आता दररोज नमस्कार करत होते. एक दिवस तो पुन्हा स्वामी समर्थांच्या मंदिरात गेला. डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो म्हणाला, स्वामी, तुम्ही माझ्यावर दया केली, पण का इतका उशीर लावलात? मंदिरातील दीपक चमकले. का साधूच्या आवाजात शब्द म्हटले, रामू, आम्ही कधीच उशीर करत नाही. फक्त तुझा विश्वास तयार व्हायला वेळ लागतो. रामू शांत झाला. त्या दिवसानंतर त्याने एक नियम केला. प्रत्येक गुरुवारी तो मंदिरात मोफत अन्नदान करायचा. तो म्हणायचा, स्वामी समर्थांनी मला पाणी दिलं, आता मी लोकांना अन्न देतो. कथेचा संदेश. ओपन कोट, देव उशीर करतो पण अंधारातही प्रकाश दाखवतो. श्रद्धा हीच खरी प्रार्थना आहे आणि कर्म हेच सर्वात मोठं पूजन. क्लोज कोट. गावात आधी ती विहीर स्वामी समर्थांची विहीर म्हणून ओळखली जाते. ज्याचं पाणी पिलं की मन शांत होतं आणि मनात उमटतं. जय जय स्वामी समर्थ.